विदर्भाचं नंदनवन एकमात्र पर्यटन स्थळ चिखलदरा यंदा लॉकडाऊनच्या काळोख्यात सापडला आहे, जिथे 90% व्यवसाय फक्त पर्यटनावर अवलंबून असून रोजगाराचे दुसरे कोणते साधन उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत येथील व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे। प्राप्त माहितीनुसार कोविडच्या आरंभापासून पर्यटन नगरीत पर्यटकांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे। तेव्हापासून आजपर्यंत येथील नागरिक बेरोजगाराची मार झेलत आहेत। तब्बल 6 महिने उलटूनही रोजगाराचे काही मार्ग न मिळाल्याने अनेक कुटुंब संकटात सापडले आहेत। तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत होणारी जंगल सफारी देखील पर्यटकांच्या विरहात ओस पडली आहे। येथील जिप्सी चालक व गाईड सुद्धा संकटात दिसून येत आहेत। येथील नागरिक आणि व्यावसायिकांनी लवकरात लवकर पर्यटन स्थळे सुरू करण्याची मागणी केली आहे। आपला हे चिखलदरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांची यावेळेस फार मोठी गर्दी असते आणि त्या गर्दीमुळे चिखलदराचा व्यवसाय पर्यटकावर असल्यामुळे ते पर्यटकांमुळेच इथला व्यवसाय चालतो आणि कोरोना 19मुळे आपण पर्यटकांना बंद केल्यामुळे इथले जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर खरोखर उपासमारीची पारी आल्यासारखं असं वाटते। परंतु आपल्याला ही वेळ अशी आहे की आपल्याला एक तर आपल्याला बिझनेस बघावा लागेल आणि जीवहानी बघावा लागेल। जर पर्यटकांच्या येण्यामुळे जर काही इकडे कोरोना वगैरे पसरला तर जीवहानी होऊ शकते। त्यामुळे पर्यटकांना सुद्धा आपण बंद केल्याने मी चिखलदरा वासियांना व्यावसायिक वासियांनाही विनंती करतो की आपण 1 सप्टेंबरपर्यंत वाट बघू। 1 सप्टेंबरपर्यंत जर आपल्याला असं वाटलं की काही वॅक्सिन वगैरे निघाल्या तर आपण ते आल्यानंतरच पर्यटकांना इथं एंट्री देऊ आणि आपल्या पर्यटक आल्यानंतर आपले व्यवसाय सुरू। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।